नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक घरगुती टिप्स सांगणार आहे. केसांसाठी घरामध्ये सहज अगदी उपलब्ध असतो तो पदार्थ सांगणार आहे, तो म्हणजे कांदा. कांदा आपण आता भाजीसाठी वापरतो. काही जण कांद्याची चटणी सुद्धा करून खातात, तर खूप टेस्टी लागते. पण तुम्हाला माहिती आहे का, कांदा हा केसांसाठी किती फायदेमंद आहे? तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बरेच जणांचे केस खूप गळतात, पातळ होतात आणि वाढत सुद्धा नाही. केसाला 2 फाटे सुद्धा येतात, केसात कोंडा सुद्धा होतो. खूप जण ह्या समस्येमुळे त्रस्त असतात. तर आपण आज पाहणार आहोत की तो कोणता उपाय आहे की तो केल्याने आपले केस गळणे थांबते आणि टक्कल पडणे सुद्धा थांबते. तुम्हाला माहिती आहे का कांद्यामध्ये काय असते ते? तर कांद्यामध्ये सल्फर खूप प्रमाणात असते. त्याच्यामुळे आपली टाळू स्वच्छ आणि छान होते आणि त्यामुळे आपले केस वाढायला सुद्धा सुरुवात होते. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की कांद्याचा रस कसा वापरावा, किती प्रमाणात वापरावा आणि किती दिवसात लावावा आणि कसा रस काढावा हे मी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कधी लावावा, सकाळी लावावा की रात्री लावावा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर कांद्याचा रस कसा काढावा हे आपण पाहूया. सर्वप्रथम तुम्ही 2 कांदे घ्या, चांगले घ्या, स्वच्छ घ्या, त्याच्यावरचे सालपाटे काढा आणि त्यानंतर बारीक करून त्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे आणि तो रस आपण चाळणीने किंवा एखाद्या रुमालाने गाळून, जर तुमच्याकडे मिक्सर अवेलेबल नसेल तर तुम्ही किसणीने सुद्धा किसून त्याचा रस काढू शकता. तर मैत्रिणींनो, आता कांद्याचा रस कशा प्रकारे लावायचा आहे हे आपण पाहूया. तर कांद्याचा रस हा आपण कसा लावायचा बघा. एक कॉटन घ्यायचा म्हणजेच कापूस घ्यायचा आहे आणि काय करायचे ते कापसाने हलक्या हाताने आपल्या केसात टाळूला लावायचे. जर कापूस नसेल तुमच्याकडे तर बोटाने हलक्या हाताने मसाज करायची आहे. स्प्रे बॉटल असेल तुमच्याकडे तर हा बॉटलमध्ये पूर्ण तो रस काढलेला भरायचा आणि आपल्या केसांना स्प्रे करायचा आणि केसांना बोटाने हलक्या हाताने मसाज करायची. नखाने खाजवू नका टाळूला, जेणेकरून आपली टाळूला खुजली येणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर पहिल्यांदाच वापरत असाल ना तर काय करायचे, पहिले 5-10 मिनिट ठेवून पाहायचे आणि जर तुम्हाला ते सूट होत असेल तर तुम्ही त्याला 20-30 मिनिटे ठेवू शकता. पण पहिली वेळेस तुम्ही पाहायचे आहे आपल्याला सूट होते का आणि त्यानंतर आपण ते कंटिन्यू करायचे आहे, जेणेकरून खूप खास खुजली येणार नाही हे पण पाहायचे आहे. तर मैत्रिणींनो, आता आपल्याला प्रश्न पडतो की कांद्याचा रस आठवड्यातून किती वेळा वापरावा? तर काय करावे, कांद्याचा रस हा आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरा. पण जर तुम्हाला सूट होत नसेल, खुजली, जळजळ, आग होत असेल तर ते वापरणे थांबवा. पण हा घरगुती उपाय आहे त्यामुळे असे काहीही होणार नाही. पण तरीही जर होत असेल तर हे वापरणे टाळा. दररोज वापरायचे काम पडणार नाही, दररोज वापरायची गरज सुद्धा पडणार नाही. तर मैत्रिणींनो, कांद्याचा रस हा केसांसाठी कसा उपयोगी ठरू शकतो हे आपण पाहूया. तर कांद्याचा रस नंबर 1 आहे, टाळूची निगा राखण्यास मदत होते. नंबर 2, केस गळणे थांबवते, केसांच्या मुळाची काळजी घेते. टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत होते, केस पण खूप वाढतात. तर मैत्रिणींनो, आता कांद्याचा रस लावल्यानंतर खूप वास येतो. तर त्यासाठी काय करायचे आहे, कांद्याचा रस हा जास्त वेळ ठेवायचा नाही, फक्त अर्धा तास ठेवा आणि शॅम्पूने स्वच्छ पाण्याने धुवा. जास्त गरम पाणी सुद्धा वापरू नका, कोमटच पाणी वापरा आणि जास्त शॅम्पू लावल्याने केस सुद्धा कोरडे होतात आणि गरम पाणी वापरल्याने केस सुद्धा कोरडे होतात आणि केसातला ऑइल जे असतं ना ते पूर्णपणे निघून जाते आणि केस आपले कोरडे दिसायला लागते. त्यामुळे कमी प्रमाणात शॅम्पू वापरा आणि जर जास्त गरम पाणी घेणे सुद्धा टाळा. तर मैत्रिणींनो, केसांसाठी ह्या गोष्टी टाळा. कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. केस घट्ट बांधू नका, सारखा शॅम्पू करू नका, आठवड्यातून 2दा केस हेअर वॉश करा.
जास्त प्रदूषणापासून आपल्या केसांचा बचाव करा. ओले केस जोरात विंचरू नका, ओले केस बांधू नका, जोरात केस खेचू नका, केस विंचरताना हळूवारपणे विंचरा, जास्त स्ट्रेटनिंग कलर लावू नका, जास्त केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरू नका. ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या ना तर तुमचे केस खूप निरोगी आणि सुंदर राहतील, हेल्दी पण राहतील. तर मैत्रिणींनो, आपण घरगुती कोणताही उपाय करत असेल ना तर त्याला सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण घरगुती उपाय हा आयुर्वेदिक उपाय असतो. लवकर फरक पडत नाही, त्याला वेळच लागतो. त्यामुळे थोडे सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला वाटत असेल मी एकदा लावले तर फरक पडेल, पण असे नाही. त्याला आपण जर कंटिन्यू लावले तर आपल्याला रिझल्ट नक्की येतो. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू लावा, नक्की तुम्हाला रिझल्ट येईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा मला. बाय.